श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। बघा, लवकरच गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी आणताना आपण काय चुका करू नये किंवा कशा प्रकारची मूर्ती आणावी आणि गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी या संदर्भातील माहितीचा हा व्हिडिओ आहे आणि या संदर्भातील माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर जास्त काही म्हणजे गोष्टी न लांबवता मी मुद्द्याला सुरुवात करते। बघा, आपल्याला ना गणपती बाप्पांची मूर्ती आणताना काय चुका करायच्या नाहीये किंवा मूर्ती कशी असावी तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। तर बघा, घरात गणपती महाराजांची प्रतिष्ठापना करण्यासाठी आणलेली मूर्ती ही 1 फुटापेक्षा जास्त म्हणजे उंच नसावी, मोठी नसावी। त्याचप्रमाणे म्हणजे हे जे आहे 1 फुटापेक्षा मोठी आपल्या जी घरामध्ये आपण मूर्ती आणतो गणपती बाप्पांची ती 1 फुटापेक्षा मोठी नसावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे मूर्ती ही एका व्यक्तीला सहज म्हणजे अलगद उचलून आणता येईल एवढीच असली पाहिजे। त्यानंतर पद्मासन घातलेली व दृष्टी समोर असलेली आणि हातामध्ये आयुधे असलेली तसेच आशीर्वाद देत असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या घरी आपण केली पाहिजे। त्यानंतर विश्राम करण्याच्या अवस्थेतील मूर्ती ही सर्वोत्तम मानली जाते आणि त्याचप्रमाणे साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारांमधील गणपती महाराजांची घरी प्रतिष्ठापना करू नये। आता बघा, वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे जे मोठे यांचे हे असतात आपल्या मंडळांचे गणपती असतात त्यांना देखील अशा प्रकारे त्यांना रूप दिले जाते। तर तसं नसावं आणि आपल्या घरात देखील जे गणपती बाप्पा आपण आणतो ना ते देखील म्हणजे असे तुम्ही बसवू नका असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेले जे गणपती बाप्पा आहे ते मुळीच घ्यायचे नाही, कारण की शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते, त्यामुळे अशी मूर्ती आपल्याला आणणे टाळायचे आहे। त्यानंतर ही अशी जी मूर्ती आहे ती शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलेली आहे। गणेश मूर्तींच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये। ठीक आहे, गणपती बाप्पांच्या डोळ्यांवर आपल्याला पट्टी बांधायची नाहीये। त्यानंतर गणपतीची जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही। जोपर्यंत म्हणजे आपण जोपर्यंत देवाची प्राण प्रतिष्ठा करत नाही बाप्पांची, जोपर्यंत आपण पूजत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जिवंतपणा येत नाही। घरामध्ये प्राण प्रतिष्ठा झाल्यावर वादविवाद, मद्यपान किंवा मांसाहार बिलकुलच करू नये। त्यानंतर समजा काही कारणांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरायचं नाहीये। त्या मूर्तीस दही भाताचा नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करायचं आहे आणि दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि मनात कोणतेही भय किंवा शंका आणायची नाहीये। त्यानंतर कुटुंबात किंवा नात्यामध्ये मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी किंवा मित्रमंडळी यांच्याकडून पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा। गणपतीला आपण म्हणजे मोदकांचा नैवेद्य तर दाखवतोच, पण साधा जे आपण रोज भाजी पोळी करतो, वरण भात भाजी पोळी तो नैवेद्य दाखवला तरीही चालतो। की बाप्पा जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत म्हणजे अश्लील गाणे वाजवणे किंवा गणपती बाप्पांचे विसर्जन करताना सुद्धा अश्लील गाणे वाजवणे हे टाळावे आणि त्याचप्रमाणे अभंग भजन म्हणत किंवा अभंग नृत्य वगैरे करत अशा प्रकारे आपण बाप्पांना निरोप द्यायचा आहे। आणि जर हे तुम्हाला जमत नसेल तर गणपती बाप्पा बसून त्यांची विटंबना देखील करायची नाही आहे, कारण ही विद्येची देवता असून गणेशाचे आपल्याला पावित्र्य जपायचे आहे, कारण हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे। तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता की गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी। तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।